नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल म्हणजे 3 ऑक्टोबर 2024ला स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर किंवा डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे। तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया JTL इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 243 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 5,000 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 11.09%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल। चला आता बोलूया सचेता मेटल्स लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 23 रुपये 70 पैसे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 59.25 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.76%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी त्या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 ऑक्टोबर 2024। चला आता बोलूया हर्षिल ॲग्रोटेक लिमिटेडबद्दल। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 80.90 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 80 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3085.04%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 ऑक्टोबर 2024। चला आता अशा कंपनीबद्दल बोलूया ज्या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। तर ती कंपनी आहे बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 3,320.10 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2,000 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 205.87%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल। चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्या कंपनीने स्टॉक स्प्लिटसोबत बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे। तर त्या कंपनीचे नाव आहे वैशाली फार्मा लिमिटेड। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 184 रुपये 90 पैसे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 220 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 48.67%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर आणि 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे। 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 15 ऑक्टोबर 2024। चला आता अशा कंपनीबद्दल बोलूया ज्या कंपनीने काल डिव्हिडंडवर अपडेट दिली आहे। तर त्या कंपनीचे नाव आहे के सॉल्वेज इंडिया लिमिटेड। तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1,014 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -3.30%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 18 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 18 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते आणि या कंपनीने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 ऑक्टोबर 2024। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।